करणार आहोत सांडग्याची भाजी। सांडग्याच्या भाजीला लागणारे साहित्य: कच्चे सांडगे, काळे तिखट, चवीपुरतं मीठ, जिरे मोहरी, शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी हळद घ्यायची। इथं मी अशीच वाटी घेतलेली आणि 2 कांदे। आता हे सांडगे आहेत ते भाजून घेऊया। बघा, हे सांडगे असे लाल होईपर्यंत, डाग लागेपर्यंत भाजून घ्यायचे। नंतर याला मिक्सर करायचं, मोठे मोठे तुकडे होईन असे मिक्सर करायचे, म्हणजे वाटणार नाही खलबतमध्ये जास्त लवकर, त्याच्यामुळे आपण मिक्सरची मदत घेऊ। हे बघा, आपण मिक्सर करून घेतलंय, थोडंसं जाडसर वाटलेलं आहे हे सांडगे असलेलं। आणि इथे ते अख्खे कांदे घेतलेले चिरून घेतलेत। आता इथे कढईत तेल गरम करायला ठेवलंय मी, कढई गरम करायला ठेवलंय। आता त्यात तेल होतं। तेल तुमच्या आवडीनुसार ओतायचं, कोण कमी खाते कोण जास्ती खाते ते त्यानुसार वापरायचं आहे। मीठ सांडग्यात ऑलरेडी असते, त्याच्यामुळे मीठ पण चवीनुसार एकदम थोडं 1 चमचाच टाकायचं आहे। आणि इथं मिरच काळं तिखट पण मी जरा जास्त घेतलं, आमच्यात तिखट खातात म्हणून, तुम्ही ते कमी जास्त करू शकता। चिरलेला कांदा यात घातलाय, तो लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। नंतर इथं आम्हाला मिरचं हवंय तेवढं आम्ही घेतलंय, मीठ पण थोडंच घेतलंय, त्यात असतं ऑलरेडी मीठ थोडंसं म्हणून। इथे शेंगाचं कूट घेतलंय। आता कांदा लाल झाल्यावरती मग त्यात सांडगे तुम्ही दाखवूनच पुढं। बघा, इथं आपला कांदा करपूस झालेला आहे, असंच होईपर्यंत भाजायचं होता। आता भाजला। आता त्यात हे जाडसर वाटलेलं आपलं सांडग्याचं सारण घालायचं, ते घालून परत एकदा परतून घ्यायचं। 1-2 मिनिटं परतून, 1-2 सेकंद पलटून झालं की त्यात हे काळं तिखट, मीठ आणि हळद मी एकत्र करून घेतलं होतं, ते घालायचं। ते घालून म्हणजे जेणेकरून आपल्याला खाट होणार नाही असं केलं तर, नाहीतर मग ते तेलात टाकलं ना काळं तिखट तर खाट होते। नाही तर मी पाणी कोमकोम केलेलं आहे गरम, ते घालायचं। बघा कशी तरी दिसते। त्याच्यानंतर शेंगाचं कूट घालून शिजू द्यायचं आहे। शिजायला पण वेळ लागतो याला, वेळ म्हणजे तितका वेळ लागत नाही आहे, 15 ते 20 मिनिटं लागतो। शिजल्याच्या नंतर शिजायला ठेवले आता मी त्याला। आता माझी 20 मिनिटं भाजी शिजून झाली आहे, शिजली का ते बघू। हे बघा, भाजी किती छान दिसते बघा, दिसायलाही किती खूप सुंदर दिसते। शिजली आपली भाजी, आता याला उतरवून घेऊ।